नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये. तर आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला असं काहीतरी गरम-गरम खावंसं वाटतं. तर पावसाळ्यात ना मी माझ्या घरी अशाच प्रकारे भजी बनवते. तर ही भजी कशाची आहेत ते मी पुढे सांगते. तर रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर हे भजे आहेत मक्याचे. म्हणजे आपण एकच कणीस घेतलेला आहे इथे. तुम्ही 1 किंवा 2 सुद्धा घेऊ शकता. इथे मी 4 ते 5 कांदे उभे कापून घेतलेले आहेत आणि 1 मक्याचं कणीस घेतलं आहे. आता याचे आपल्याला मक्याचे सगळे दाणे काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे कापून. आणि आता एक बाउल घ्यायचं, यामध्ये कांदा आणि हे मक्याचे दाणे टाकून घ्यायचे. आणि याच्यात मी 2 पळी आता इथे बेसन टाकणार आहे. भजे किती बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही बेसन घेऊ शकता. चवीनुसार मीठ टाकायचं, अर्धा टीस्पून हळद, पाव टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून धने जिरा पावडर, थोडेसे जिरे आणि 1 चम्मच मिरची आणि लसणाची पेस्ट. आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करायचं. याच्यात मी चवीनुसार मीठ पण टाकून घेतलेलं आहे. पहिले याच्यात मिक्स करायचं आपल्याला पहिले छान असं. आणि त्यानंतर थोडं-थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण घट्टसर बनवून घ्यायचं आहे. आता कोणी-कोणी याच्यात खायचा सोडा सुद्धा टाकतो, थोडा-थोडा म्हणजे टाकतात. पण खायचा सोडा नाही टाकायचा. त्यांना तेल आटतं, म्हणजे भजे तेल शोषून घेतात आणि तेलकट भजी होतात. त्यामुळं शक्यतो खायचा सोडा टाकणं टाळा. खूप छान असे पण भजे होतात. तर इतकं घट्टसर आपल्याला हे भज्याचं मिश्रण बनवायचं आहे. इथे मी गॅसवर कढई ठेवली आणि तेल गरम करून घ्यायचं आहे आणि याच्यातलं ना अर्धी पळी तेल आपल्याला या भज्याच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं. याने काय होईल ना, हे भजे एकदम कुरकुरीत आणि टेस्टी लागतील. त्यामुळे असं करून घ्यायचंय. आता याला मी याच्यात तेल टाकलं आणि याला मिक्स करून घेतलं. आता तोपर्यंत तेल छान गरम झालेलं आहे. याच्यात थोडंसं टाकून बघायचं. तेल गरम झालेलं आहे आणि आता आपल्याला याच्यात भजे सोडायचे आहेत. तर मी एकदाच अशा प्रकारे जास्त हे मिश्रण घेते हातामध्ये आणि थोडे-थोडे भजे टाकून घेते याच्यामध्ये. तर खूप सोपी रेसिपी आहे आणि आता पावसाळा जर आला ना, तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना मी जास्त करून याच प्रकारे भजी बनवते. सगळ्यांना खूप आवडतात. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि जे आपण आता मक्याचे कणसाचे दाणे टाकलेले आहेत ना, ते ह्या भज्यासोबत ना एकदम असे दाताखाली येतात ना, एकदम क्रंची लागतात. तर आपण आणि जर अख्खे-अख्खे दाणे टाकले ना आपण, म्हणजे कणसाचे, तर ते ना तेलात आपण भजे टाकताना ना फुटण्याची शक्यता असते. त्यामुळं काय करायचं, कणीस ना पहिले असं सुरीने याचे दाणे काढून घ्यायचे. म्हणजे ते कापले जातात आणि त्याची टेस्ट पण एक वेगळीच येते. आपल्या दाताखाली क्रंचीपणा येतो या भजे खातानी. तर तुम्हाला जर मका जास्त घ्यायची असेल तर तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता. मी इथे एकच कणीस घेतलेला आहे. आता हे सगळे भजे टाकून अलटी-पलटी करून छान खरपूस ब्राउन रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे, म्हणजे तळून घ्यायचे, सॉरी. तळून घ्यायचे. आता इथं भजे रेडी झालेले आहेत. आता आपण याला ना काढून घेऊ. मी छान भजे तळून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला याला ना झाऱ्यात काढून घ्यायचं. तेल निथळून घ्यायचं याच्यातलं. मी आता काढून घेते सगळे भजे. चाळणीत काढून घेते मी. आणि आता आपल्याला याच्यात सोबत ना मिरच्या पण तळून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही मिरच्या ना बेसन पीठ लावून तळू शकता किंवा मग अशा प्रकारे नुसत्याच तळू शकता. मिरच्या तळून घ्यायच्या, त्यावर थोडंसं मीठ टाकायचं आणि या भज्यासोबत खायचं. खूप छान लागतात. आता मी भजे काढून घेतले आणि आता याच झाऱ्यामध्ये टाकून आपल्याला मिरच्या तळून घ्यायच्यात. मी ते 4 ते 5 मिरच्याला मधून कट करून घेतलेला आहे आणि त्या मिरच्या मी अशाच झाऱ्यामध्ये याच्यात ठेवलेल्या आहेत. आता त्या मिरच्या तळून घ्यायच्या. मिरच्या तळलेल्या आहेत त्या एका वाटीमध्ये काढायच्या आणि वरतून थोडंसं मीठ टाकायचं. आता मी वाटीत काढून घेते आणि वरतून थोडंसं मीठ टाकते. तर आता भजे पण झालेले आहेत, मिरच्या पण झालेल्या आहेत. सोबतच म्हटलं आता चाय तरी का नाही करायचा, तर मी सोबत चाय सुद्धा करून घेतलेला आहे. तर इथे भजे मी बाउलमध्ये काढून घेते आणि गरमागरम चाय सोबत गरमागरम भजे आणि मिरची आणि बाहेर मुसळधार पाऊस. किती छान ना? तर नक्की अशा प्रकारे करून बघा. ते मी चाय पण घेतलेला आहे. तर ही मक्याच्या कणसाचे भजे रेडी झालेले आहेत. तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी झाली आहे मला नक्की सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.